आज शरद पवार आणि अजित पवार दोघेही एकाच मंचावर आले। दोघे एकमेकांच्या बाजूलाच बसणार असं जवळपास ठरलं होतं। आयोजकांनी तशी तयारीही केली होती। पुढे काय घडणार याची उत्सुकताही होती। पण आलाच एक ट्विस्ट। पुण्यामधल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार यांच्याबद्दल चर्चा रंगली, पण स्टेजवरचं नाट्यही बरंच काही सांगणारं होतं। शेजारी शेजारी ठेवलेल्या या दोन खुर्च्या, अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का, हा प्रश्न या दोन खुर्च्यांभोवती फिरत होता। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा होती। या कार्यक्रमाला व्यासपीठावर अजित पवार आणि शरद पवारांच्या खुर्च्या बाजूबाजूला ठेवण्यात आल्या होत्या। आधी शरद पवारांची गाडी आली। शरद पवारांचं स्वागत झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाडी आली। दोघेही व्यासपीठावर आले। काका पुतण्या भेटणार का, बाजूबाजूला बसणार का, एकमेकांशी काय बोलणार, असे तमाम प्रश्न रांगेत उभे असतानाच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आले आणि दोघांच्याही मध्ये बसले। आसन व्यवस्था निरखून पाहिली तर शरद पवारांच्या बाजूला दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांच्या बाजूला जयंत पाटील बसले होते। विशेष म्हणजे दादांचं माझ्यावर विशेष लक्ष असतं असं म्हणणाऱ्या जयंत पाटलांशी अजित पवारांच्या बराच वेळ गप्पा सुरू होत्या। कार्यक्रम संपला, पण पवार काका पुतण्याची गोष्ट काही संपली नाही। उलट ती पुढे सुरू झाली, कारण कार्यक्रमानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा झाली। व्यासपीठावर एकमेकांकडे न बघणारे आणि न बोलणारे काका पुतण्या दार लावून मात्र अर्धा तास बोलले। बंद दाराआड काय झालं हे विचारल्यावर दादा म्हणाले, वेगवेगळ्या विभागासंदर्भात पवार साहेबांशी चर्चा केली। त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं, तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं। मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना। माझा आवाजच आहे की दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं। त्याच्यामधलं ही काही बातमी होऊ शकत नाही। त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले, त्यांना रिस्पेक्ट देऊ। अजित पवार आणि शरद पवार भेटले की दोन्ही पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू होते। राजकीय पक्ष एकत्र येतील का नाही येतील हे आता आमच्या हातात न राहिल्यामुळे ते जे काय आहे ते दोन मोठे नेते म्हणजे आमच्या पक्षाचे आदरणीय पवार साहेब, महाराष्ट्र देशाचे मोठे नेते आमच्या पक्षाचे नेते आहेत, आणि मग दुसऱ्या पक्षाचे नेते म्हणजे दादा। आता दोन नेते जे ठरवतील तेच त्या पक्षाचं होईल असं मला वाटतं। कुटुंब म्हणून मला असं वाटतं की फॅमिली एकत्रित असणं हे नक्कीच चांगलं असेल। ना त्याच्यावरती मी काय बोलू, त्यांचं काय कोणता मुद्दा, अनेक संस्थांवरती ते सहकार क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत। मग गृह शिक्षण संस्था असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, बारामतीचे त्यांचं प्रतिष्ठान असेल, आता ते तसंच उत्तर देतील। शैक्षणिक संस्थेच्या कामासंदर्भात आम्ही भेटलो बरं का, असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक, पण आमचं लक्ष आहे। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवारांची बऱ्याचदा भेट झाली आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर वायबी चव्हाण सेंटरच्या बैठकीनंतर अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेले होते। पुण्यात उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरीही पवार काका पुतण्याची भेट झाली होती। त्यावेळी माध्यमांना टाळण्यासाठी अजित पवार गाडीत आडवे झोपून गेल्याची चर्चा होती। पुण्यात आणि बारामतीतल्या कार्यक्रमातही अजित पवार आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आले, पण एकमेकांशी बोलणं मात्र टाळलं। 12 डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेतली। गेली 2 वर्ष दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंब एकत्र आलं होतं। विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। आमचं कुटुंब एकच असं पवार कुटुंबीय सांगतात। वर्षभरात दोघे एकत्र येतील असा विश्वास आशाताई पवारांनी विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केला होता। त्यातच पवार आणि ठाकरे हे केंद्रात भाजपसोबत जातील असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय। हे सगळं लक्षात घेता काका पुतण्याच्या या बंद खोलीतल्या चर्चेला विशेष महत्त्व येतं। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जाहीर कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकमेकांशी बोलणं टाळतात, पण बंद दाराआड मात्र एकमेकांशी बोलतात।
या बंद दाराआडच्या चर्चेमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाला बऱ्याच वेळा कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही पवारांनी दार लावून बोलणी सुरू केली की राज्यात नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरू होतात. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.